या सगळ्याला रिअल इस्टेट सेक्टर कबूल होईल का? यामध्ये त्यांना कसं चालेल की त्यांनी आज बनवलेली BHK घरं हा माल त्यांच्याकडे पडून राहील समजा, आणि बाकी दुसऱ्याच पद्धतीची घरं कोणीतरी मागेल, किंवा त्यांनी लक्झरी बनवलं आणि प्रत्यक्षामध्ये मिडल क्लासवाले लोक जास्त घरं घ्यायला आले का आता मॅन्युफॅक्चरिंग मधल्या सॅलरीज सुधारल्या. सो मागणी होती आहे सफरचंदांची आणि समोर हे लोक देत आहेत संत्री, तर असं कसं चालेल? आणि मग ही अशी सिच्युएशन कुठले बिल्डर लॉबी स्वतःवरती ओढवून घेईल? मित्रांनो, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कुठल्याही बिझनेस करणाऱ्या कम्युनिटीला पहिली गोष्ट म्हणजे आपला धंदा टिकायला हवा असतो. कोण चुकीच्या दिशेनं जाऊन आपला अख्खा धंदा पुढच्या येणाऱ्या काळामधला धोक्यात घालेल? कोण अशी लॉबी असेल ज्याला आज बदल करावा लागणार आहे हे कळतंय, पण त्याचे परिणाम पुढचे 50 वर्ष आपल्याला किमान छान पद्धतीने उपभोगता येतील हे कळतंय आणि तो बदल करणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, हे चित्र बघू शकतायत सगळे, ते सगळेजण यामध्ये तयार आहेत.